साताऱ्यातील मान तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। लाखो रुपये उसने दिल्यानंतर पैसे मागणाऱ्या युवकाचा त्याच्याच प्रियसीने निर्दयीपणे खून केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। साताऱ्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुजुर्ग येथील योगेश पवार यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आलाय। प्रियसी रोशनी माने हिच्याशी योगेशचे प्रेमसंबंध होते। प्रेमसंबंधादरम्यान योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते। मात्र योगेशने जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा रोशनीने त्याचा भयंकर कट रचला। 18 मार्च रोजी तिने योगेशला नरवणे येथे बोलावलं आणि धारदार शस्त्राने त्याचा खून केला। खुनानंतर मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून तो फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला। या घटनेत रोशनीची आई पार्वती माने आणि इतर 2 साथीदार शामिल असल्याचे उघड झाले आहे। योगेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी तपास सुरू केला आणि तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र उर्वरित आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे। ही घटना केवळ दुर्दैवीच नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे। प्रेम संबंधात विश्वासघात आणि त्यातून घडलेला हा गुन्हा अनेकांना हादरविणारा आहे।